नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। पाहुयात काही विशेष घडामोडी। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट। भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये विविध राजकीय घडामोडींवर चर्चा। राज्यात उकाड्याची तीव्रता वाढली। संभाजीनगरमध्ये सिद्धार्थ उद्यानातील प्राण्यांसाठी खास व्यवस्था। वाघ घेतायत थंड पाण्याचा आनंद। प्राण्यांसाठी कूलर आणि थंड पाण्याची सोय। शिरूर तालुक्यातील कवठे परिसरात मुसळधार पाऊस आणि वादळी वारा। उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा। वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी शेतीला मात्र धोका। पुणे येथील लोणी धामणी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस। अवकाळी पावसामुळे नागरिकांची धावपळ। गारांच्या तडाख्याने पिकांचं नुकसान। अभिनेत्री सोनाली बेंद्रे अडचणीत। मावळात जमिनीच्या वादावरून दिवाणी न्यायालयात दावा दाखल। मालेगावात अतिक्रमण हटाव मोहीम। अतिक्रमणधारकांवर कारवाईचा बडगा। अतिक्रमित रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास। चंदीगडमध्ये दुपारच्या सुमारास भाजप कार्यालयासमोर मोठा स्फोट। कार्यालयाबाहेर CRPFचे जवान तैनात। पुढील तपास सुरू। उल्हासनगरमध्ये उभ्या स्विफ्ट डिझायरला अचानक आग। पार्किंगमध्ये कार पेटली। परिसरात खळबळ। सुदैवानं कुणीही जखमी नाही। अकोल्यातील मूर्तिजापूरमध्ये मुलाच्या लग्नाची पत्रिका वाटप करून घरी परतताना भीषण अपघात। दुचाकीनं ट्रक ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न। घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त। नांदेड ग्रामीण पॉलिटेक्निक महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा वसतिगृहात संशयास्पद मृत्यू। आत्महत्या की घातपात? मृत्यूबाबत शंका। पोलीस तपास सुरू। स्थानिक नागरिक आणि शैक्षणिक संस्था या घटनेमुळे चिंतेत। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत राहा LS मराठी। सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी।